नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. नेहमी लक्षात ठेवा, या ठिकाणी 2 क्लासेस होत असतात आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. पहिला क्लास असतो सकाळी 6 वाजता आणि दुसरा क्लास असतो संध्याकाळी 7:30 वाजता. हे दोन्ही व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा, हे दोन्ही व्हिडिओ दररोज फॉलो करत चला. ठीक आहे, बिलकुल टाइमपास नका करू. वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आजचा जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022 याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. याच व्हिडिओमधील तुम्हाला 100% 1 ते 2 मार्काचा प्रश्न बघायला भेटणार आहे. सुरू करूया व्हिडिओ. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022 जाहीर केलेले आहेत? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022 जाहीर केले आहेत. सोबत एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या लगेच. मग क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे अनुराग ठाकूर. हे केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री आहेत. क्लिअर. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022 केव्हा घोषित करण्यात आलेले आहेत? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 14 नोव्हेंबरला. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 14 नोव्हेंबर 2022 ला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022 या ठिकाणी घोषित करण्यात आलेले आहेत. परंतु अजून एक पॉईंट लिहून घ्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 30 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रपती भवनामध्ये हे पुरस्कार प्रदान करणार आहेत. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा, स्टार मार्क करून ठेवा. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार किती श्रेणींमध्ये दिल्या जातात किंवा किती प्रकारांमध्ये दिल्या जातात? बरोबर. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वेगवेगळ्या 6 कॅटेगरीमध्ये या ठिकाणी नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड या ठिकाणी दिले जातात. आता हे 6 क्रीडा प्रकार कोणकोणते आहेत किंवा ह्या ज्या काही श्रेण्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत? तर पहिली श्रेणी लिहून घ्या, महत्त्वाची आहे, मौलाना अब्दुल कलाम आझाद करंडक. दुसरा पुरस्कार आहे अर्जुन पुरस्कार. तिसरा टाईप आहे द्रोणाचार्य पुरस्कार. चौथा टाईप आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. 5वा टाईप आहे ध्यानचंद पुरस्कार आणि 6वा टाईप आहे राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार. या 6 प्रकारामध्ये राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात. सोबत आता एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या, जसं की मौलाना अब्दुल कलाम आझाद करंडक हे याची सुरुवात कधी झाली? स्थापना 1956-1957 मध्ये. अर्जुन पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 1961 मध्ये. द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 1985 मध्ये. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 1991-92 मध्ये. ध्यानचंद पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 2002 मध्ये. आणि राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्काराची सुरुवात कधी झाली? 2009 मध्ये. पुरस्कार श्रेणीचं नाव आणि ते पुरस्कार केव्हा सुरू झाले याच्यावरती सुद्धा प्रश्न डायरेक्ट 1 मार्काला विचारला जातो. क्लिअर. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 महत्त्वाचा प्रश्न आहे. 2-3 स्टार मार्क करून ठेवा. भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो? पहा, या ठिकाणी असं नाही विचारलं भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे. तर भारतातील सर्वोच्च पुरस्कार हे तर आपल्याला माहित आहे, भारतरत्न. परंतु खेळाच्या जगतातील, क्रीडा जगतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? तर पर्याय क्रमांक ए, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा या ठिकाणी भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. ठीक आहे. या पुरस्काराला अगोदर कोणत्या नावाने ओळखलं जायचं? तर पूर्वी राजीव गांधी खेलरत्न म्हणून या ठिकाणी या पुरस्काराला ओळखलं जात होतं. क्लिअर झाली गोष्ट. आता या पुरस्काराबद्दल 4 पॉईंट आहेत ते लिहून घ्या. पहा, सर्वप्रथम हा जो काही पुरस्कार आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला दिला जातो? तर गेल्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये खेळाडूच्या सर्वात उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो, ज्याच्यामध्ये एक पदक, एक प्रमाणपत्र आणि 25 लाख रुपयाचे रोख पारितोषिक देण्यात येत असते. जर तुम्हाला असं विचारलं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार सर्वात पहिल्यांदा कोणाला भेटला? तर ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद यांना भेटला. कधी भेटला? 1991-92 मध्ये. जर तुम्हाला असं विचारलं सर्वात तरुण प्राप्तकर्ता कोण आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचा? तर त्यांचं नाव आहे नेमबाज अभिनव बिंद्रा. आणि जर तुम्हाला असं विचारलं सर्वात पहिल्या महिला कोण आहेत ज्यांना हा पुरस्कार देण्यात आला? तर वेट लिफ्टर कर्णम मल्लेश्वरी 1994-95 मध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शरद
कमल अचंता जे की एक टेबल टेनिस खेळाडू आहेत, चेन्नई तामिळनाडू या राज्याला ते बिलॉंग करतात. त्यांना या ठिकाणी 2022च्या कोणत्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न क्रमांक 6 यांच्यावरच आहे. शरद कमल अचंता यांनी कॉमनवेल्थ गेम्समध्ये 2022 जे झाले त्याच्यामध्ये सुवर्ण पदक कशामध्ये जिंकले आहेत. तर पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काळजीपूर्वक ऐका, हे जे काही प्लेयर आहेत शरद कमल अचंता त्यांनी पुरुष एकेरीमध्ये, मिश्र दुहेरीमध्ये आणि पुरुष संघामध्ये तिन्ही प्रकारामध्ये या ठिकाणी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. एवढीच गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. आणि सोबत पुरुष दुहेरीमध्ये त्यांनी सिल्वर मेडल जिंकलं आहे, रौप्य पदक जिंकलेलं आहे. 100% लिहून घ्या, 100% हा प्रश्न विचारला जाणार. एकतर शरद कमल अचंता हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असं विचारलं जाणार. कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? टेबल टेनिस. कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? तमिळनाडू राज्याशी. एवढी गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. शरद कमल अचंता यांना अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार केव्हा भेटला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. काळजीपूर्वक ऐका, त्यांना अर्जुन पुरस्कार भेटला 2004 मध्ये आणि पद्मश्री पुरस्कार भेटला या ठिकाणी 2014 मध्ये. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. ठीक आहे, शरद कमल अचंता टेबल टेनिस खेळाडू आहेत. अर्जुन पुरस्कार भेटला 2004 मध्ये आणि पद्मश्री भेटला 2014 मध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 8. 2022 मध्ये अर्जुन पुरस्कार किती खेळाडूंना देण्यात आलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए टोटल 25 वेगवेगळ्या क्षेत्रातील खेळाडूंना या ठिकाणी अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे 2022 मध्ये. आता या ठिकाणी 100 नाही 200% याच्यावरती प्रश्न विचारला जाणार. एकतर तुम्हाला असं विचारलं जाईल टोटल किती जणांना अर्जुन पुरस्कार भेटला, किंवा त्या खेळाडूचं नाव घेतील आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असं विचारलं जातील. काळजीपूर्वक ऐका मी काय सांगतोय. हे 25 प्लेयर कोणकोणते आहेत ते 2 मिनिटांमध्ये पाहूया. सुरुवातीला सीमा पुनिया जे की ॲथलेटिक्स आहेत. त्यानंतर एल्ड होस पॉल जे की ॲथलेटिक्स आहेत. त्यानंतर अविनाश साबळे जे की ॲथलेटिक्स आहेत. या तिघांना सुद्धा या ठिकाणी अर्जुन पुरस्कार भेटला आहे. त्यानंतर लक्ष्य सेन बॅडमिंटन खेळाडू आहेत. प्रणॉय HS बॅडमिंटन खेळाडू आहेत. अमित बॉक्सिंग खेळाडू आहेत. निखत जरीन बॉक्सिंग खेळाडू आहेत. भक्ती प्रदीप कुलकर्णी बुद्धिबळ खेळाडू आहेत. आर प्रज्ञानंदा बुद्धिबळ खेळाडू आहेत. दीप ग्रेस एक्का हॉकी खेळाडू आहेत. सुशीला देवी जुडो खेळाडू आहेत. साक्षी कुमारी कबड्डी. नयन सैकिया लॉन बॉल. सागर ओवाळकर मल्लखांब. इला वेलिन वाला रिबन शूटिंग खेळाडू आहेत. ओमप्रकाश मिथरवल नेमबाजीमध्ये. श्रीजा अकुला टेबल टेनिसमध्ये. विकास ठाकूर वेट लिफ्टिंगमध्ये. आणि त्यानंतर हे शेवटचे 5 पण लिहून घ्या. मानसी जोशी पॅरा बॅडमिंटनमध्ये. तरुण ढिल्लन पॅरा बॅडमिंटनमध्ये. प्रवीण वुशूमध्ये. अंशू मलिक कुस्तीमध्ये. सरिता कुस्तीमध्ये. स्वप्नील पाटील पॅरा स्विमिंगमध्ये. आणि जर्लिन जे कर्णबधीर बॅडमिंटन या प्रकारच्या खेळामध्ये अर्जुन पुरस्कार भेटला आहे. हे 25 नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 2-3 वेळा वाचून घ्या म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन तुमचं दूर होऊन जाईल. पुढचा प्रश्न क्रमांक 9. द्रोणाचार्य पुरस्कार किती श्रेणींमध्ये दिला जात असतो? तर पर्याय क्रमांक डी 2 श्रेणींमध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो. त्या 2 श्रेणी कोणकोणत्या आहेत? तर पहिली श्रेणी आहे रेग्युलर कॅटेगरी ज्याला म्हणता येईल नियमित श्रेणी. आणि दुसरी कॅटेगरी आहे लाईफ टाईम कॅटेगरी म्हणजेच आजीवन श्रेणी. या कॅटेगरीमध्ये हे पुरस्कार दिले जातात. सर्वप्रथम आपण पाहूया रेग्युलर कॅटेगरी म्हणजेच नियमित श्रेणी. या श्रेणीमध्ये 4 जणांना हा या ठिकाणी द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला. हे 4 जण कोण आहेत? तर पहिले आहेत जीवन ज्योत सिंग तेजा धनुर्विद्यामध्ये. दुसरे आहेत मोहम्मद अली कमर बॉक्सिंगमध्ये. तिसरे आहेत सुमा सिद्धार्थ शुरूर पॅराशूटिंगमध्ये. आणि चौथे आहेत सुजित मान कुस्तीमध्ये. या 4 जणांना या ठिकाणी नियमित श्रेणीमध्ये रेग्युलर कॅटेगरीमध्ये द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला आहे. दुसरी कॅटेगरी आहे लाईफ टाईम कॅटेगरी म्हणजेच आजीवन श्रेणी. या श्रेणीमध्ये 3 जणांना हा पुरस्कार देण्यात आला. पहिले आहेत दिनेश जवाहर लाड क्रिकेटमध्ये त्यांना भेटला आहे. दुसरे आहेत बिमल प्रफुल्ल घोष फुटबॉलमध्ये त्यांना हा पुरस्कार भेटला आहे. आणि तिसरे आहेत राज सिंग कुस्तीमध्ये त्यांना हा पुरस्कार भेटला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. क्रीडा आणि खेळ 2022 मध्ये जीवन गौरव कामगिरीसाठी ध्यानचंद पुरस्कार किती जणांना देण्यात आलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 4 जणांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जीवन गौरव कामगिरीसाठी ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आता या ठिकाणी हे 4 जण कोण आहेत परत आपण एकदा पाहूया. पहिले आहेत अश्विनी अंकुजी सी ॲथलेटिक्स आहेत. दुसरे आहेत धरमवीर सिंग हॉकीमध्ये. तिसरे आहेत BC सुरेश कबड्डीमध्ये.
आणि चौथे आहेत नीर बहादूर गुरुंग, पॅरा ॲथलेटिक्समध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 11. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2022 किती जणांना देण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, 3 जणांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला आहे. आता हे 3 जण कोण कोण आहेत आणि कशासाठी देण्यात आला त्याच्यावरती चर्चा करूया. पहिल्यांदा कोणाला देण्यात आला? ट्रान्सटेडिया एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड यांना देण्यात आला. कशासाठी? तर नवोदित आणि तरुण प्रतिभेचे ओळख आणि पालनपोषण करण्यासाठी. दुसरा देण्यात आला कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीज यांना देण्यात आला. कशासाठी? कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी. आणि तिसरा देण्यात आला लद्दाख स्की अँड स्नोबोर्ड असोसिएशनला विकासासाठी खेळमध्ये या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी 2022 कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, गुरु नानक देव विद्यापीठ जे की अमृतसर या ठिकाणचं आहे, त्यांना या ठिकाणी माका ट्रॉफी MAKA आणि याचा फुल फॉर्म काय असतो? मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी 2022 या विद्यापीठाला देण्यात आली आहे. एकदा रिव्हिजन टाकूया. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर 1991-92 मध्ये. सर्वप्रथम कोणाला देण्यात आला? विश्वनाथन आनंद यांना. कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर चेस बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर पाहूया मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2022 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर शरद कमल, चेन्नई तमिळनाडूचे आहेत आणि टेबल टेनिस खेळाडू आहेत. त्यानंतर 2018 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला भेटला? तर विराट कोहली आणि मीराबाई चानू यांना. 2016 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला भेटला? तर PV सिंधू यांना. आणि 2022 मध्ये अर्जुन पुरस्काराने किती खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे? तर टोटल 25 खेळाडूंना. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय पाहिलं, जे काही राष्ट्रीय खेळ पुरस्कार आहेत 2022 जे की जाहीर केलेले आहेत आणि 30 नोव्हेंबरला राष्ट्रीय भवनामध्ये भेटणार आहेत, त्याच्याबद्दल आपण प्रश्न पाहिलेले आहेत. एक एक प्रश्न, एक एक गोष्ट बारकाईने व्यवस्थितपणे व्हिडिओ परत एकदा पाहू शकता. मी अशी आशा बाळगतो की तुम्ही हे सर्व माहिती व्यवस्थितपणे दररोज लिहून घेत असताल. शेवटी जाताना एवढंच बोलेल, व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ, हे चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.